केंद्रातील मोदी सरकार आणि केंद्रीय विद्युत नियामक आयोगाने नियमावली 2026 जाहीर केली आहे. ही मीटरिंग नियमावली 1 एप्रिल 2026 पासून अंमलात येणार आहे. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2026 पासून सर्वत्र स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला आहे व त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही ग्राहकांचा विरोध असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने जबरदस्तीने अनेक आस्थापनामध्ये आणि घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लागू केले आहेत. या नियमावलीनुसार डीटीएच प्रमाणे अगोदर आपल्याला रिचार्जचे पैसे भरावे लागतील आणि डीटीएच मध्ये रिचार्ज संपल्यानंतर जसा चॅनल बंद होतो तसं विद्युत पुरवठाही बंद होईल. याचा अर्थ अगोदर पैसे भरायचे, नंतर वीज वापरायची, पैसे संपले की वीज पुरवठा बंद, अशी व्यवस्था लागू होत आहे. आपल्या देशामध्ये संबंध सामाजिक आर्थिक जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती लक्षात घेता हा सामान्य कुटुंबावर, गोरगरिबांवर, शेतकऱ्यांवर फार मोठा हल्ला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना फायदा व्हावा, वीज गळती होऊ नये, त्यांना वसुलीसाठी खर्च करण्याची गरज पडू नये आणि त्यांचे नफे वाढावेत याच्यासाठी मोदी सरकारने प्रीपेड स्मार्ट मीटर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कामगार संघटनांनी याला विरोध केला, परंतु जनतेने पाहिजे तशी साथ दिली नाही. आता हे स्मार्ट मीटर बसवण्यात येतील आणि आपल्या देशातल्या जनतेची प्रचंड लूट होईल. लाखो कुटुंबांना अंधारामध्ये दिवस काढावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. खरं तर ऊर्जा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. सरकारने कमी खर्चामध्ये, कमी दरामध्ये सर्वांना ऊर्जा उपलब्ध होईल याची व्यवस्था केली पाहिजे आणि याच्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांवर टॅक्स बसवले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जनतेने सावध व्हावं आणि प्रीपेड स्मार्ट मीटरला विरोध करावा असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आपणा सर्वांना आवाहन आहे.